नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाज रेसिपीमध्ये। तर तुम्ही बघताय ना, आज आपण असे हे खमंग कुरकुरीत अगदी आतून असे क्रिस्पी असे आपण हे भजी बनवलेले आहेत। थंडीच्या दिवसात काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं ना, तर आपण असे कुरकुरीत मटारचे जे हिरवे मटार आहेत, बाजारात भरपूर प्रमाणात आता हिरवे मटार आलेले आहेत, तर त्याची वेगवेगळी काही ना काही रेसिपी मी बनवतच आहे। तर आज मी हे भजी बनवले आहेत। तर बघा ना, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी हे कसे बनवलेले आहेत। तर ह्याच्यासाठी मी हे 1 वाटी मटार घेतलेले। हे मटार ना आपल्याला असे थोडेसे ओबडधोबड असे ठेचून घ्यायचे आहेत, म्हणजे असे चपटे झाले पाहिजेत। अख्खे राहिले ना तर ते असे उडतात तेलामध्ये, त्याच्यामुळे आपण हे असे चपटे करून घेणार आहेत, म्हणजे ह्याची अशी जाडसर भरड। मिक्सरला नका करू, असेच हातानेच खलबत्त्यानेच कुटून घ्या। बघा असे चपटे आपण अशी बनवून घेतलेले आहेत। तर हे मी बटाटे असे जाडसर असे किसून घेतलेले आहेत। जी जाड किसणी असते ना, त्याच्याने आपण असे जाड जाड असे त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत। आणि ही मिरची आणि लसणाची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, म्हणजे ठेचाच म्हणा त्याला। आणि हे चवीनुसार आता मीठ टाकणार आहोत। ह्या भज्यांमध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे। पाण्याचा वापर करू नका, म्हणजे एकदम असे क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी होतील। तर मी अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आणि आता हे काश्मीरी लाल तिखट आहे, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करा। आणि आता हा ओवा आहे, हा ओवा आपण हातावर असा कुस्करून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो खमंगपणा आहे तो अजून द्विगुणित होईल। तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे इतकं चोळून घ्यायचं आहे की ह्याला असं पाणी सुटेल। हे बघा, असं बटाटा आणि मटारला मिठामुळे मस्त असं पाणी सुटलेलं आहे, बघा ओलसर झालेलं आहे। आणि आता ही भरपूर अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे आपण। भजीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकल्याने स्वाद खूप वाढतो। तर आता हे सगळे जिन्नस आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ वापरायचे आहेत। तर हे 1 वाटी मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। पण त्याची शूटिंग म्हणजे ते कॅमेरा बंद झाल्यामुळे मला ते दाखवता नाही आलं। तर बघा, कुरकुरीत होण्यासाठी आपण हे तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे। 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ, हे 2 पीठं आपण वापरलेले आहेत। तर आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, मी अजिबात ह्याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। बटाटा मटार ह्याच्यामुळेच ह्याला छान असं पाणी सुटलेलं आहे, कारण आपण मीठ लावून आधी चोळून घेतलेलं ना, त्याच्यामुळे भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। तर बघा, पीठ असं आपलं मस्त असं मिक्स होतं आहे या बॅटरमध्ये। तर पहा, जे आपण खेकडा कांदा भजी बनवतो ना, त्याप्रमाणेच हे आता आपल्याला हे लोखंडी कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत। तर तेल छान असं गरम करून घेतलेले आहे मी। आता एक एक करून आपण ह्याचे असे छान असे सोडायचे आणि मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर जसे आपण कांदा भजी बनवतो, कांदा भजी खेकडा कांदा भजी असतात ना, त्याला आपण बघा पाण्याचा वापर नाही करत। कांद्याला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपण जे पीठ मिक्स करतो, त्याप्रमाणेच हे भजी बनवलेले आहेत। आणि मटारचे भजी हे एक नवीन अशा आपण प्रकार बनवलेला आहे, एकदम छान लागतो। कारण आता मटारचे सीझन असल्यामुळे भरपूर मार्केटमध्ये ताजे ताजे हिरवे असे मटार आलेले आहेत। तर त्याचा काही ना काही आपण असे वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत। तर तुम्ही पाहिलं असेल, मी मटारचे कटलेटही बनवलेले आहेत आणि हराभरा कबाब ह्याच्यामध्ये पण मी मटार वापरलेले आहेत। असे भरपूर आपण प्रकार वेगवेगळे बनवत आलो आहे। तर आज आपण मस्त असं मटारचे भजी बनवत आहोत। तर बघा, मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते याच्यासाठी एक लाईक नक्की ज़रूर करा। तर आता आपण भजीबरोबर मस्त असे मिरच्या पण फ्राय करून घेणार आहे, म्हणजे असे गरमागरम भजी आणि तोंडी लावायला मिरची थंडीमध्ये खूप छानच लागतात। हे असं खावंसं वाटतं, खूप भूक लागते, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं काहीतरी गरमागरम आणि चटपटीत असं काहीतरी खावं। तर त्याच्यासाठी मस्त आपण हे गरमागरम असे क्रिस्पी भजी बनवलेले आहेत। तर बघा, मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी जे कांदा भजी असतात त्याप्रमाणेच आपण हे वाटत आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये जर कांदा वगैरे वापरायचा असेल तर वापरू शकता। मी कांदा न वापरता ह्याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे। तर बघा, असं मस्तपैकी हे आपले भजी आपण फ्राय करून घेत आहोत। अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। तर पहा, आता हे मस्त झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया आता एका चाळणीमध्ये।
आणि असं सॉसबरोबर किंवा हिरवी पुदिन्याची चटणी किंवा जी आपण लसूण आणि शेंगदाण्याची सुकी चटणी बनवतो ना, त्याच्याबरोबर पण खूप छान लागतील हे. आणि ह्याच्याबरोबर असा सलाड द्यायचा काकडीचा वगैरे, तर अगदी मस्त छानच लागेल. तर बघा मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले भजी तयार झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये सर्व करूया आणि खायला तयार झालेले आहेत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. ह्या भजींसाठी एक कमेंट जरूर करा की हे भजी तुम्हाला कसे वाटले. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.